त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा-मोहरा बदललेला दिसेल असं प्रतिपादन कुंभमेळा मंत्र्यांनी केलंय. त्र्यंबकेश्वर इथे आज दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.ए. स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉक्टर पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन म्हणाले, त्र्यंबकेश्वर इथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येते. ही इमारत सर्व सुविधायुक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुका स्तरावरील एवढी मोठी राज्यातील पहिलीच इमारत ठरेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरा मोहरा बदललेला असेल. त्यामुळे या शहराचा जगभर नाव लौकिक होईल. त्र्यंबकेश्वर इथे दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील असंही नियोजन करण्यात आलंय. प्रारंभी तहसीलदार जाधव यांनी प्रास्ताविक केलं. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली. अशी असेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत. त्र्यंबकेश्वर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं क्षेत्र 2001 चौरस मीटर आहे. तळमजला अधिक 4 मजली इमारत असेल. बैठक कक्ष असेल. एकूण 10,401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल. तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था असेल. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1, पंचायत समिती, दुसऱ्या मजल्यावर उपकोषागार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2, उपविभागीय अधिकारी यांचं शिबिर कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, चौथ्या मजल्यावर कृषी, पंचायत समिती, बैठक कक्ष, भांडार कार्यालय असेल. तर 5व्या मजल्यावर बैठक कक्ष असेल. या इमारतीसाठी एकूण 61 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं 46 कोटी 57 लाख रुपयांच्या रकमेस, तर ग्रामविकास विभागानं 14 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. भारत माता की. मंचावर उपस्थित खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, कुंभमेळ्याचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत, आय.जी. साहेब या ठिकाणी आहेत, SP साहेब आहेत, प्रमुख अधिकारी आहेत, PWC अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, या ठिकाणचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, वेळोवेळी सगळ्यांचे नाव मी घेत नाही कारण तिकडे निरोप येत आहेत. पालखीची वेळ आपल्याला चुकवता येणार नाही, त्यामुळे मी जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. पण आज खरोखर अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्या दृष्टीने. आज पालखी तर आहेच, पण त्याचबरोबर प्रशासकीय इमारत की एकाच ठिकाणी, एकाच छताखाली सगळे विभाग या ठिकाणी येणार आहेत आणि जवळपास 61 कोटी रुपये या इमारतीसाठी खर्च होणार आहे. मी आता गेडाम साहेबांशी चर्चा करत होतो आणि ते म्हटलं, मला असं वाटतं की राज्यामध्ये 61 कोटी एवढ्या छोट्या गावात, तालुक्या प्लेसवर हे कुठेही नसतील. साहेब म्हटले, मलाही आठवत नाही, पण सर्वात मोठी इमारत, इतका मोठा खर्च करून त्र्यंबकेश्वर, तसं मला माहीत आहे त्याचं महत्त्व खूप मोठं आहे, ऐतिहासिक आहे, सांस्कृतिक आहे, निसर्गाच्या कुशीत ते बसलं आहे. तरी पण लोकसंख्या जर बघितली तर त्या मानाने 61 कोटी रुपये खर्च करून इमारत होणं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली सर्वात मोठी इमारत असेल, पहिली इमारत असेल.
आणि म्हणून अतिशय सुंदर अशी इमारत ज्या ठिकाणी बांधली जाणार आहे. PWD ते काम करणार आहे. विशेष करून आमचे राजेंद्र PWD मिनिस्टर आहेत, त्यांचं मी आभार मानेल की त्यांनी ही जागा तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपस्थित करून दिलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानणार आहे. आपलं कल्पना आहे 12 वर्षानंतर आता आपण पुन्हा कुंभमेळ्याकडे जात आहोत. 11 वर्ष झालेली आहेत. येणाऱ्या ऑगस्टमध्ये 27मध्ये जवळपास 6 वर्ष पण जेमतेम 14 महिने राहिलेत आणि पुन्हा आपल्याला कुंभमेळा या ठिकाणी करायचा आहे. त्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आणि अतिशय आगळा वेगळा. कारण यावेळेचा कुंभमेळा यासाठी आगळा वेगळा की गेल्या वेळी जवळपास 3 कोटी लोक असतील, भाविक असतील. मीच त्यावेळेला कुंभमेळा मंत्री होतो. पण यावेळेला मी तुम्हाला सांगेल की 10 कोटीच्या वर भाविक या ठिकाणी या कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. जवळपास 3 पट 4 पट 12 कोटी होतील, तर जवळपास 4 पट भाविक या ठिकाणी ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांच्या सोयी सुविधा या असण्या देण्या हे तेवढंच आवश्यक आहे. कारण एवढं नियोजन गर्दीचं करणं ही सोपी गोष्ट नाही. कुशावर तर आपल्याकडे छोटासाच अगदी म्हणजे स्विमिंग पूल सारखाच तो कुंड आहे, त्या साईजचा आहे. आणि त्यामध्ये एवढ्या लोकांनी स्नान करायचं ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या वेळी मी 20-20 तास पाण्यामध्ये उभा होतो, 24 तास पाण्यामध्ये होतो, 1 मिनिटही बाहेर निघालो नाही. लोक आले की त्यांना काढ बाहेर हात धरून आले, सगळे साधू म्हणतो की काढ त्यांना बाहेर. 2-2, 5-5 सेकंदात सगळ्यांना डुबकी मारली की बाहेर आम्ही काढायचो. त्यावेळी आम्हाला वाटत होतं की आता काय होईल काय नाही, केव्हा स्टॅम्पर्ड होईल, केव्हा चेंगराचेंगरी होईल. पण सुदैवाने काही झालं नाही. पण यावेळेला ही गर्दी ज्यावेळेला 4 पट होईल त्यावेळेला कसं हँडल करायचं हाही प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे, आपल्या समोर आहे, प्रशासनाच्या समोर आहे. आणि म्हणून आपण आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सगळ्या आखाड्यांनी साधू महंतांनी त्यांना परवानगी दिली आणि आता आपण बाहेर 2-3 कुंडात आपण बाहेर करतो. त्याचं कामाला जोरात सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्या साधू महंतांनी आकडे सांगितलं की आम्ही फक्त आमची देवदेवता 10 लोकांना घेऊन कुशावर्तमध्ये जाऊ, बाकी सगळे साधू महंत आम्ही बाहेर स्नान करू. त्यांनी बाहेर स्नान केलं की सगळे लोक त्या ठिकाणी स्नान करतील. आणि मला वाटतं आपल्यापुढे जे गर्दीचं आव्हान होतं ते मोठं म्हणजे ते संपलेलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्याची मनापासून सगळं महंतांचे साधू संतांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. कामाला सुरुवात झालेली आपण बघतात. गावातलं अतिक्रमण काढणे क्रमप्राप्त आहे, कारण त्याशिवाय हा कुंभमेळा होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत. पण आपलं त्र्यंबकेश्वर फक्त कुंभमेळ्यापुरतंच नाही तर याची देशभरामध्ये वेगळी ख्याती आहे, जगभरामध्ये याची एक वेगळी ख्याती आहे. आता आपण बघतो दिवसेंदिवस भाविकांची संख्या किती वाढते. म्हणजे गेल्या 2-3 वर्षांची संख्या बघितली आपली संख्येची दुप्पट तिप्पट चौपट होत चाललेली आहे. आणि म्हणून मग तसं सोयीसुविधा देणं हेही आवश्यक आहे, सुटसुटीतपणा असणं हेही आवश्यक आहे, निसर्गाचा समतोल राखणं, झाडं लावणं, ग्रीनरी त्या ठिकाणी करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून काही ठिकाणी आपल्याला अतिक्रमण काढावी लागली. आणि त्यामुळे आता त्र्यंबकेश्वर शहर आता बदलत चाललेलं आहे. सगळं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय, सिमेंटचे सगळे रस्ते करतोय, गटारी करतोय, नाले करतोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आता आपली इथली गोदावरी ही 12 महिने वाहणार आहे. 12 महिने वाहणार आहे. आणि आता 4 महिने सोडले पावसाळ्यात तर इथे पाणीच नसतं. कुठे पाणी आहे, नदी नाहीच आपल्याकडे तसं पाहिलं तर. आणि म्हणून आता आपण दुरून धरणाहून जवळपास 250 कोटी रुपये खर्च करून 350 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईनने ज्या धरणातून आपल्या या नदीमध्ये पाणी येत होतं तिथूनच ते पाणी उचलून आता आपण इथल्या सगळ्या तलावामध्ये टाकून ते तलाव भरले की आपल्या नदीमध्ये ते वाहील आणि 12 महिने हे पाणी वाहील अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. कारण तीर्थक्षेत्राचं महत्त्व हे पाण्याशिवाय नाही आहे. आणि आपल्या गोदावरीच्या काठाशी आहोत. आणि म्हणून सगळ्यात मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, मुख्यमंत्र्यांच्या सरकारने मान्यता दिली आणि आपण तो या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात मोठा निर्णय येतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी येणारे भाविक आहे त्यांना वातावरण या ठिकाणी थोडंसं रम्य वाटलं पाहिजे, एक धार्मिक वाटलं पाहिजे. त्यासाठी अतिशय चांगले निर्णय, चांगले घाट आपण या ठिकाणी बांधतोय. आपण या ठिकाणी त्र्यंबकेश्वर दर्शन पथ हे या ठिकाणी बांधतोय. आणि जवळपास 450 कोटी रुपये या दर्शन पथाला, म्हणजे हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. 450 कोटी त्र्यंबकमध्ये या ठिकाणी दर्शन पथासाठी, दर्शनाची ती लाईन असते ती न्यायासाठी, त्यांना व्यवस्था न्यायासाठी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 450 कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च करतो आहोत. या ठिकाणी लिंक योजना आपण या ठिकाणी केली, WRDची, जिचा उल्लेख मी या ठिकाणी केला. तिला 350 कोटी रुपये खर्च, मी 250 सांगितलं, त्याचा खर्च 350 कोटी रुपये या ठिकाणी आहे. गोदावरी घाट आपण त्या ठिकाणी बांधतोय, DP रोड करतोय, 250 कोटी रुपये आपण त्या घाट बांधायला आणि रोडसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ब्रह्मगिरीपर्यंत आता
त्या ठिकाणी दुरुस्ती, ब्रह्मगिरी इथलं ऐतिहासिक स्थान आहे, पण त्या ठिकाणी जातानाचा रस्ता असेल, तिथे कधी कधी त्या ठिकाणी लँडस्लायडिंग होतं, काही मृत्यू पावलेत काही ठिकाणी लोक भाविक त्या ठिकाणी, आणि म्हणून त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आता आपण 50 कोटी रुपये, की परवाच महाराजांनी मला सगळे साधू संतांनी विनंती केली, त्यांनी मला सूचना केली विनंतीपेक्षा, आणि म्हणून आपण मान्य केलं की तुम्हाला जो खर्च लागेल तो आम्ही त्या ठिकाणी करू, आणि ब्रह्मगिरीपर्यंत जायचा रस्तासुद्धा आम्ही तुम्हाला चांगला करून देऊ, त्या ठिकाणी सुरक्षित करून देऊ, असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत की त्या या ठिकाणी आपण करतो.